आणखीन एक मोठी बातमी ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाणार का याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मात्र येत्या 2 दिवसात या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो अशी देखील शक्यता आहे। मात्र आजचं पहिल्या दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि सुमारे 10 ते 15 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून किंवा संबंधित मंत्र्यांकडून घेतला जाणार का असा प्रश्न आहे। मग त्या संदर्भात लवकरच आपल्याला कळेल धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात नेमका काय निर्णय होतो। आता विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असं काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी सांगितलं। तर काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरचा दावा सोडला असून त्या बदल्यात विधान परिषदेत जास्त आमदार असल्यामुळे तिथलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं अशी मागणी नाना पटोलेंनी केली। आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद उबाठा शिवसेना सोडणार का हे बघावं लागेल। बघा, हे विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरनं विधान परिषदेमध्ये विरोधकांनी गदारोळ केला। शोक प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते दानवेंनी हा मुद्दा उपस्थित केला। यावर कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहांनी सरकारने जर निर्णय पाहिजे होता। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंडेंवरती होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे। त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे। त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता। असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय। काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही। जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत। अजितदादांनी राजीनामा दिला होता, पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे। आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज 2 राजीनामे घेतले जातील का। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण केदार यांना एक वेगळा न्याय नाही, तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी। राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी न्याय आणि इतरांना वेगळा न्याय, हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे तो दिसतो। आपण बघितलं असेल, चहापानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन
धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार. तर धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला पाहिजे असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. संदीप क्षीरसागर जी आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, पहिल्या दिवसापासून तुम्ही मागणी करत होतात, तुम्ही जे जे मुद्दे सांगितले होते ते सगळे मुद्दे आता CID मध्ये पुढे आलेले आहेत. आता आपली प्रतिक्रिया काय आहे? ज्या 3 महिन्याचा लढा तुम्हाला त्यासाठी लढावा लागला. हे बघा, मूळ प्रश्न आहे ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी मांडलं तपासामध्ये त्याच पद्धतीने आलो आणि हे आल्यानंतर जो काही मास्टर माइंड आहे ह्याला मुख्य आरोपी त्यांनी बोलवलोय, पण सर्वांना एकत्र यावं लागलं, लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. पण हे सर्व करत असताना हे प्रमुख या विषयामध्ये काय आहे की त्यांना वाचवत कोण होतं किंवा त्यांना मदत कोण करत होतं आणि हा गुन्हा करत असताना त्यांना एवढी म्हणजे डेअरिंग कुठून आली ह्याच्या आधी सुद्धा ह्या गोष्टी करत होते आणि प्रशासन त्यांना म्हणत होतं. म्हणून का बघा, तुम्ही बघितलं मागच्या वेळेसच धनंजय मुंडे साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की नाही म्हणजे ते माझ्या निकटवर्ती आहेत. मग नक्कीच मंत्रिपदाचा फायदा त्यांना त्यावेळेस सुद्धा झाला, त्यांची डेअरिंग सुद्धा त्या पद्धतीने वाढली. अनेक गुन्हे आता समोर येतात. मुंडे कुटुंबाचं सुद्धा प्रकरण ते कुठंतरी त्यावेळेस सुद्धा कुणी बोलायला तयार नव्हतं, पण आज कुठंतरी न्याय भेटतंय, कुणीतरी प्रत्येक विषयामध्ये बोलतंय म्हणून आज मुंडे कुटुंब बोलतंय. म्हणून त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, राजीनामा दिला नक्की. पाहिजे. परंतु त्याचबरोबर एवढं मात्र आहे की अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकार घ्यायला तयार नाही. ते म्हणतात की नैतिक अधपतन ह्या मुद्द्यावर हा मुद्दा त्यांनी काढलेला आहे. मी सर्वच गोष्टी आधीपासून मांडतोय ज्या पद्धतीने आपण ह्या 2-3 महिन्यामध्ये झालाय की वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाहीये, मग त्याला कुणाचं संरक्षण भेटते? मग कोण देते? सरकार देते का धनंजय मुंडे देते? धनंजय मुंडे साहेब देतात. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. प्रतिनिधी संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.